ठरलं तर मग या मालिकेच्या 5 मेच्या भागामध्ये आता व्हिडिओ दाखवत अर्जुनने सगळं क्लिअर केलेलं आहे। प्रियाला महिपतच्या सोबत पकडत सगळ्या गोष्टींचा अगदी व्यवस्थितरित्या खुलासा करत आता अर्जुनने कल्पना, प्रताप आणि अश्विन या तिघांचे डोळे उघडले आणि प्रियाचा कायमचा पर्दाफाश झालेला। इकडे सायली आणि अर्जुन इन्व्हेस्टिगेशनची सगळी फाईल चेक करून निघालेले असताना सायली सांगत असते, मला तर अजूनही विश्वासच बसत नाहीये की या सगळ्यामध्ये आधी खून झाला आणि खुनानंतर 1.25 तासाने मेसेज केला गेला। खरंच पण या सगळ्यामध्ये ही माहिती समजल्यामुळे केसला एक वेगळंच वळण लागणार आहे। अर्जुन म्हणतो, हो, या सगळ्यामुळे केस आता एकदम इझी होईल आपल्यासाठी। यावरती सायली सांगते, हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे आणि या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर आपल्याला फायदाच होणार आहे। हे सगळं चालू असताना अर्जुन सांगतो, आणि देशमुख आता काही करूच शकणार नाही। दामिनी देशमुखची बाजू खोट्याची आहे आणि शेवटी जीत ही सत्याचीच होणार आहे, असं म्हणत या दोघांची केसच्या संदर्भात चर्चा चालू असते। आणि त्याच वेळेला इकडे आता अश्विन, कल्पना काळजीमध्ये असतात की का नाही तन्वी अजून आली। मग त्यानंतर अश्विन सांगतो, मी परत एकदा फोन करून बघतो, आणि अश्विन फोन करतो। बरं तितकंच नाही तर अश्विन तिच्या मैत्रिणींना पण फोन करतो। हे मैत्रिणींचे नंबर आता रविराजकडून त्यांनी घेतलेले असतात आणि म्हणून सगळ्या मैत्रिणींना कॉल करत असतो। पण अश्विन म्हणतो, काही कळतच नाहीये की ही कुठे गेली, आणि हल्ली ना तिची मनस्थिती ठीक नसते। तिला या सगळ्यामध्ये आता ट्रॉमा होतो आणि तिला खूप त्रास सुद्धा होतो आणि त्यामुळे ती अशी वागते, म्हणून मला तिची जरा जास्त काळजी वाटते। यावरती कल्पना म्हणते, हो ना, पण हल्ली अशी इतकी बेजबाबदार ती का वागते? पहिली असं कुठे जाताना अशी नाही करायची, ती बेजबाबदारपणा जरा जास्तच वाढलेला आहे तिचा, असं म्हणत कल्पना आणि अश्विन काळजीत असताना इकडे प्रिया दामिनीच्या ऑफिसमधून बाहेर पडते आणि तिला महिपत सांगत असतो, हे बघ, जेव्हा कधी दामिनी बोलवेल तुला त्यावेळेला नेहमी इकडे यायचा। त्यावरती इकडे आता सांगायला लागते, प्रिया, हे काय चाललंय? मला इतका का त्रास देत आहेत हे सगळं? म्हणजे हे प्रकरण माझ्यावरती शेकेल, तुम्हाला समजतंय का? त्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, हे प्रकरण तुझ्यावरती शेकेल कारण तुझ्या अंगात इतका माज आहे ना, त्या माजची सुरळी करायची आणि टांगून द्यायची, इतका माज चांगला नाहीये। यावरती प्रिया म्हणते, काय सांगू, त्या 2 बायका माझ्या मागे हात धुवून लागल्यात। तिकडे ती सायली आहे ना घरी, जरा काही खुट्ट झालं की माझ्या नजर ठेवून असते माझ्यावरती आणि या सगळ्यामध्ये आता सतत माझ्यावर पाळत ठेवून असते, त्यामुळे मला सारखं सारखं इकडे येणं जमणार नाहीये। यावरती महिपत म्हणतो, जमणार नाही, जमायलाच पाहिजे। ज्या ज्या वेळेला दामिनी तुला बोलवेल त्या वेळेला तुला तिकडे यायला पाहिजे चौकशीसाठी। लक्षात ठेव, दामिनीला कोऑपरेट केल्याशिवाय ही केस इझी होणार नाहीये, असं म्हणत तो प्रियाला चांगलाच फटकारत असतो। आणि प्रिया आता सांगत असते, हो, जेव्हा बोलवेल तेव्हा येते, घरी काय सांगू, दारी काय सांगू, प्रत्येक वेळेला उठसूट नाही येऊ शकत मी। महिपत म्हणतो, शहाणपणा तुझ्याकडे ठेवा, तुझा जो प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर, मला अडकवायची काही गरज नाहीये। हे सगळं चालू असताना अर्जुन आणि सायली त्याच रस्त्याने आपल्या घरी यायला निघालेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता सायली म्हणते, एक मिनिट अर्जुन सर, गाडी थांबवा, ती प्रिया आहे ना आणि ती महिपतच्या सोबत काय करते आहे? त्यावरती अर्जुन म्हणतो, थांबा, तुम्ही शांत बसा, आणि अर्जुन सायलीला शांत बसायला सांगतो। आणि त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, झालं ना, या गोष्टीवरती मोहर तर लागलीच ना की प्रिया ही महिपतची माणूस आहे। ती म्हणजे आपल्याला तर हे आधीपासूनच माहिती होतं की प्रिया महिपतची माणूस आहे, ती महिपतला भेटते, आज फक्त आपल्याला प्रत्यक्षदर्शनी दिसलेलं आहे ते। यावरती आता इकडे सायली म्हणते, मग आता आपण काय करायचं? अर्जुन म्हणतो, काही करायचं नाहीये। यावरती सायली म्हणते, असं कसं काही नाही करायचं? इतका मोठा आपल्या हातात सबळ जर का पुरावा लागलाय तर आपण काहीतरी नक्कीच करायला पाहिजे ना। अर्जुन म्हणतो, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते, असं म्हणत अर्जुन आता आपला मोबाईल काढतो, या दोघांचे फोटो व्हिडिओ क्लिक्स करतो आणि तो म्हणतो, या उपर आता आपण काही करायचं नाहीये। कसं आहे, आपण जर का नुसतं घरी सांगायला गेलो की काय घडलं होतं किंवा काय झालं होतं तर लगेचच या सगळ्यामध्ये आता घरचे आपल्यावरती विश्वास ठेवणारच नाहीयेत आणि त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त काहीतरी पुरावा पाहिजे। पुरावा असल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाहीये आणि म्हणून अर्जुन या सगळ्यामधून लांबूनच या दोघांचे फोटो क्लिक्स करतो आणि तोपर्यंत प्रिया आणि महिपतला अर्जुनची गाडी दिसलेली नसते आणि अर्जुनची गाडी न दिसल्यामुळे आता ते दोघं जण गप्पा मारत बसलेले असतात। त्याच वेळेला अर्जुनचे फोटो काढून झाल्यावरती अर्जुन आता म्हणतो, चला आता पुढची स्टेप करायची। मग अर्जुन हळूहळू तिथून गाडी सुरू करतो आणि त्याच वेळेला प्रियाला अर्जुनची गाडी दिसते आणि ती आता गडबडते, अण्णा सर, ही अर्जुनची गाडी आहे, ही अर्जुनची गाडी आहे, असं म्हणत ती चांगलीच चपापते। असं म्हटल्यावरती इकडे आता तोपर्यंत अश्विन विचार करतो, काय करू, तन्वी अजून का नाही आलेली आहे? तोपर्यंत प्रताप सुद्धा घरी आलेला असतो।
प्रतापला सगळी हकीकत कळलेली असते आणि प्रतापला थोडक्यात रागच आलेला असतो. किती बेजबाबदारपणा हा, म्हणजे इतका बेजबाबदारपणा कुणी करू शकतं का? हे काय चाललंय? असं म्हणत त्याला थोडासा रागच आलेला असतो. आणि त्याच वेळेला अश्विन आणि कल्पनाला काळजी, कारण त्यांचा प्रियावरती अंधविश्वास. कल्पना म्हणते, बघा ना काय झालं असेल, मला खूपच भीती वाटायला लागलेली आहे. अश्विन म्हणतो, इकडे आता प्रताप सांगत असतो, कल्पना तू शांत बस, सगळं काही ठीक होणार आहे. असं म्हणत असताना अश्विन बराच वेळ फोन करतोय, फोन लागत नाहीये. आणि तो म्हणतो, जर का मी रविराज काकांना आत्ता घरी जाऊन हे सांगितलं तर त्यांना खूप त्रास होईल आणि उगाचच मला त्यांना त्रास द्यायचा नाहीये, म्हणून मी आता सध्या त्यांना काही बोलत नाहीये. थोडा वेळ थांबूया, नाहीतर मग काहीतरी आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल. असं म्हणत अश्विन काळजीत असतो, कारण प्रियाला चक्कर येते, ट्रॉमा होतो हे त्याला माहिती असतं आणि त्यामुळे कुठेतरी पडले की काय, कुठेतरी तिचा काही ऍक्सिडेंट झालाय की काय, अशा नको नको त्या शंका त्याच्या मनामध्ये येत असतात. हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन आणि सायली यांची गाडी दिसल्यामुळे प्रिया चांगलीच गडबडते आणि ती सांगते, अण्णा सर ही अर्जुनची गाडी आहे. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, महिपत तू कशी ओळखतेस ही गाडी? त्यावरती ती सांगते, असं काय करताय? अहो माझ्या घरची गाडी मी ओळखणार नाहीये का? ते सगळं महत्वाचं नाहीये. मला आता हे सांगा की काय करू? त्याने जर का मला एकत्र पाहिलं तुमच्यासोबत तर माझं काही खरं नाहीये. असं म्हणत ती आता डोक्यावरती ओढणी लपवते आणि मला लपवा कुठेतरी असं म्हणत ती आता ओढणी बाजूला करते आणि तिकडून एका साईडला जाऊन लपते. अर्जुन आणि सायलीला माहिती असतं की इकडे महिपत आणि प्रिया आहे, म्हणून महिपत तिकडे आता तोंड लपवून इकडे उलटा सुलटा पाहायला लागतो. तर सायली आणि अर्जुन त्यांची गंमत बघत बघत त्यांच्या साईडनेच पास होतात. प्रिया तोपर्यंत लपत असते आणि महिपत फोनवरती काहीतरी काम करण्याची ऍक्टिंग करतो. मग आता इकडे लगेचच अर्जुनची गाडी पास होते. जाताना अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून हसत असतात की प्रियाने तोंड लपवून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलाय, पण पण आपण ऑलरेडी तिचे फोटो काढलेत याची तिला काहीच कल्पना नाहीये. यावेळेला बाजी पलटलेली असते. दरवेळेला प्रिया हुशारी करत असते, पण यावेळेला अर्जुन सायलीने हुशारी केलेली असते. मग अर्जुन आणि सायली यांची गाडी पास झाल्यावरती प्रिया पटकन तिकडून बाहेर येते आणि महिपत सोबत बोलायला लागते. तोपर्यंत अर्जुन सायली निघून गेलेले असतात. अर्जुन सायली हसत हसत तिकडून आता जात असतात. पण त्याच वेळेला प्रिया सांगते, बघितलं असं होतं, म्हणून मला पटकन उठसूट तुम्हाला भेटायला येणं शक्य नाहीये आणि म्हणूनच मी सांगत असते की काही झालं तरी अचानकपणे तुम्ही मला बोलवत जाऊ नका. असं म्हणत ती आता तिकडून निघते आणि पुन्हा मला सांगितलं तर बघेन, पण मला असं अचानक बोलवू नका. मला आता काहीही करून घरी जायलाच पाहिजे. असं म्हणत धावत पळत ती निघून जाते. तोपर्यंत इकडे आता अश्विन सांगत असतो, मम्मा मला काय वाटतं माहितीये का, बस झालं, याच्यापेक्षा जास्त वेळ मी वाट पाहू शकत नाही. कारण ना आता एखाद तास वाट बघूया, नाहीतर आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करूया. यावरती प्रताप म्हणतो, पोलीस स्टेशनला? यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन, हो ना, कारण तसं बघायला गेलं तर खरं तर बराच उशीर झालेला आहे. मला तिची खूपच काळजी वाटायला लागलेली आहे आणि कंटिन्युअसली कॉलवरती कॉल असं म्हणत असताना अर्जुन सायली घरी येतात. आणि आता अर्जुन म्हणतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावरती प्रताप सांगायला लागतो, अरे बघ ना, तन्वी अजूनही आलेली नाहीये, फोन सुद्धा उचलत नाहीये. सायली पटकन साधेपणाने बोलून मोकळं होणार असते की आपण तर तिला पाहिलं ना, पण अर्जुन शांत करतो आणि तिला सांगतो, हो थांबा तुम्ही, वेळ आली की बोलूया आपण. यावरती आता इकडे अर्जुन सांगतो, काय, कुठे गेले ती? सायली म्हणते, अहो असं काय करते, आपल्याला माहिती आहे ना. त्यावरती मग आता अर्जुन तिला शांत करतो आणि त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता अर्जुन इकडे टोमणा मारतो, तो म्हणजे अश्विनला. आणि काय रे, ती तुला सुद्धा खरं सांगून जात नाही का? म्हणजे आता तुझी बायको तुला सुद्धा खरं सांगत नाहीये, कमालच झाली म्हणायची. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो, दादा हे बघ, मी ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे. तू उगाचच या सगळ्यामध्ये आता वादाविवाद करण्याच्या भानगडीत पडू नकोस. मला या सगळ्यामध्ये उगाचच वाद वाढवायचे नाहीयेत. मला तन्वीची काळजी वाटते, ती कधी घरी येईल, कशी घरी येईल याची चिंता वाटते आणि त्याच्यातच तू. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, मी फक्त इतकंच विचारतोय की तुला सांगून नाही का गेली? म्हणजे तुला काही ती सांगतच नाही का की कुठे चालले, काय चालले? असं म्हटल्यावरती अश्विन पुन्हा चिडतो आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे प्रियाची धमाकेदार एंट्री होते. प्रिया आल्यावरती अश्विन तिच्यावरती चांगलाच भडकतो आणि भडकलेला अश्विन सांगतो, कुठे होतीस तू तन्वी? कुठे होतीस तू? अगं आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती, कुठे गेली होतीस तू? असं म्हटल्यावरती मग आता प्रिया चांगलीच गडबडते. अरे देवा, हे काय झालं? म्हणजे मी घरी कळवायचं राहूनच गेलं आणि त्याच्यात हे इकडे अर्जुन आणि आता सायली या दोघांनी मला पाहिलं तर नसेल ना, कारण हे दोघं जण तिकडे होते आणि या दोघांनी तिथे कदाचित उभं राहून मला पाहिलं असेल का?
काय झालं असेल? पण नाही, नाही. हे इतके शांत आहेत म्हणजे कदाचित ह्यांनी मला पाहिलेलं नाहीये. त्यामुळे आता मी काही बिनधास्त आहे माझी ॲक्टिंग करायला आणि मग खोटं-नाटं सांगण्यासाठी, बाकी काहीही बोलण्यासाठी इकडे प्रिया सज्ज असते. मग त्याच वेळेला प्रिया आता सांगायला लागते, "अरे अश्विन काही नाहीये. माझी ती बेस्ट फ्रेंड आहे ना, तिचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता आणि तिचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता त्याच कारणासाठी आता इकडे मी तिकडे गेले होते रे. बाकी काहीच नाहीये." यावरती आता कल्पना सांगते, "अरे अगं असं काय करतेस? अश्विनला किती तुझी काळजी वाटत होती. कधीपासून तो तू कुठे गेलेस, काय गेलेस या सगळ्या गोष्टीचा सोक्ष-मोक्ष लावतोय. तुला कॉल करतोय. अगं एक कॉल तरी करायचास, एक मेसेज तरी करायचास." यावरती प्रिया म्हणते, "तिचं काम करता-करता इतका उशीर झाला ना, की मला कळलंच नाही की तुम्हाला मेसेज करायला पाहिजे ते. सॉरी हं, सॉरी. मी खरंच चुकले. मला विसरूनच गेले मी मेसेज करायचा." असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विनला शंका येते. अश्विन म्हणतो, "अगं तुझी बेस्ट फ्रेंड ती निशा ना, तू निशाच्या घरी गेली होतीस का?" यावरती आता इकडे सांगायला लागते प्रिया, "हो, हो. अरे माझी बेस्ट फ्रेंड निशा, तुला माहिती आहे ना ती, तिचा प्रोजेक्ट कंप्लीट व्हायचा होता आणि त्याच कारणासाठी मी तिकडे गेले होते." असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सांगायला लागतो लगेचच म्हणजे त्याला माहिती असतं अश्विनला ही खोटं बोलते. अश्विन म्हणतो, "तन्वी, ती निशाचा फोन नंबर मला रविराज काकांनी दिला होता आणि त्यांच्याकडून मी फोन नंबर घेऊन तिला कॉल सुद्धा केला होता. तिला कॉल करून या सगळ्यामध्ये मी विचारलं, की तुझी आणि तुझी भेट झाली का? किंवा तू तिच्याकडे गेलेली आहेस का?" तर तिने मला सांगितलं, की गेले कित्येक महिने तिची आणि तुझी भेट नाहीये. मग मग का खोटं बोलतेस तू? अगं खोटं बोलून तुला काय मिळणार आहे? तन्वी, तू का गेली होतीस? कुठे गेली होतीस? आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे. लवकर बोल. कुठे गेली होतीस तू? आता प्रिया चांगलीच गडबडते. प्रिया विचार करायला लागते, "अरे देवा! आता हा डिटेक्टिव्ह कधीपासून झाला? याला या गोष्टी कशा काय समजल्या? नाही, नाही. मला काहीतरी पुन्हा नाटक करायला पाहिजे. पुन्हा मला या सगळ्यामध्ये आता याला अडकवायलाच पाहिजे." आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रताप म्हणतो, "काय गं तन्वी? सांग ना, कुठे गेली होतीस? जर का अश्विनने तिला कॉल केला होता, तू तिकडे सुद्धा नव्हतीस, तर तू गेली कुठे होतीस? बोल ना." असं म्हणत आता इकडे प्रियावरती प्रश्नांचा भडीमार होतो. पण प्रिया या सगळ्यामध्ये चांगलीच अडकलेली असते. त्यावरती अर्जुन बोलतो, "काय गं, तुझ्या बेस्ट फ्रेंडलाच भेटायला गेली होतीस ना? पण तुझी बेस्ट फ्रेंड निशा नाही, दुसरं कुणी आहे हे सांगून टाक ना." यावरती प्रिया आता सांगायला लागते, "अर्जुन, हे बघ, मी तुला आन्सरेबल नाहीये. मी माझा नवरा, सासू-सासरे यांना फक्त आन्सरेबल आहे. त्यामुळे तू मला विचारायचं नाही, की मी कुठे गेले होते, मी काय करते." यावरती प्रताप म्हणतो, "नको सांगूस अर्जुनला. पण तू गेली कुठे होतीस ते आम्हाला तरी सांग. अगं इकडे निशाकडे तू नव्हतीस, तिकडे माहेरी गेली नव्हतीस, मग तू गेली कुठे होतीस?" आणि त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, "बोल तन्वी." यावरती अर्जुन म्हणतो, "ही कॉलेजला जात नाही, ही बाकी कुठे जात नाही. मग जेव्हा ही घरातून बाहेर पडते, तेव्हा जाते तरी कुठे?" माझा इतका साधा सिंपल क्वेश्चन आहे. फक्त ही जेव्हा घरातून बाहेर पडते, तेव्हा जाते कुठे इतकंच तर मी विचारलं. त्यात काय मी मोठं विचारलेलं आहे? त्यावरती प्रिया सांगते, "काही नाही. मी बाहेर पडले की माझ्या मैत्रिणीकडे किंवा माहेरी जात असते किंवा मन शांत करण्यासाठी मी देवळात जाते." प्रिया खोटं नाटक काहीही बडबडत असते आणि काहीही सांगत असते आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं कल्पना, "अगं पण तू एक मेसेज करायचा ना, तू आम्हाला सांग ना कुठे गेलेस ती." प्रताप म्हणतो, "हो ना, हा बेजबाबदारपणा आम्हाला किती भीती वाटत होती." यावरती अर्जुन म्हणतो, "पण आज ही कुठे गेली होती ना, मला माहिती आहे. ती तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होती." यावरती आता इकडे प्रिया विचार करते, काहीतरी गडबड आहे. म्हणजे या अर्जुनने बहुतेक मला आणि महिपतला एकत्र पाहिलेलं आहे आणि म्हणूनच हा इतकं सगळं काही बोलत आहे. मला आणि महिपतला बोलून त्याने पकडून हे सगळं केलंय बहुतेक. पण ठीक आहे, याने जरी घरच्यांना सांगितलं, की याने मला आणि महिपतला एकत्र पाहिले, तरी मी कशाला होकार देऊ, की हो, मी महिपतच्या सोबत होते म्हणून. मी होकार देणारच नाहीये. मी ह्या सुभेदारांना अशी गुंडाळते. कशाला मी मग होकार देऊन टाकू, की मी महिपतला भेटले होते. सांगू दे अर्जुनला काय सांगायचं ते. यांना कसं भुलवायचं किंवा यांना कसं मूर्ख बनवायचं, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. असं म्हणत ती आता बिनधास्त असते. बोलू दे ह्याला, की महिपतला मी भेटले होते म्हणून. यावरती अर्जुन सांगतो, "दुसरं तिसरं कोणी नाही. ही तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होती आणि त्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे महिपत शिकरे." असं म्हणत अर्जुनने या सगळ्यावरती आता खूप मोठा खुलासा केलेला असतो आणि त्यावरती आता इकडे सगळेच जण चपापतात. यावरती आता लगेचच बोलायला लागतो प्रताप, "काय? महिपत शिकरे? अर्जुन, अरे काय बोलतोयस तू?" यावरती प्रिया म्हणते, "महिपत शिकरे? काय बोलताय? महिपत शिकरेला मी का भेटायला जाईन?" "काहीही अर्जुन, तू माझ्यावरती खोटे-नाटे आरोप करतोयस तू. मी महिपत शिकरेला भेटायला गेलेच नव्हते." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "हो, महिपत शिकरे तुझा बेस्ट फ्रेंड आहे."
यावरती प्रिया सांगते, तुला मला या सगळ्यामध्ये मुद्दामच अडकवायचं आहे म्हणून तू काहीही उलटं बोलशील का, असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता अर्जुनला आपण तिकडे न गेल्याचं सांगायला लागते आणि तू माझ्यावरती खोटे खोटे आरोप करतोयस असं आता सांगायला लागते. त्यावरती मग आता अर्जुनकडे पुरावा असतो हे तिला माहित नसतं. त्यावरती सायली सांगायला लागते, काय तू महिपत शिकरेला भेटायला गेली नव्हतीस? यावरती प्रिया म्हणते, नाही, हे दोघं जण मला या सगळ्यामध्ये अडकवतायत. अश्विन म्हणतो, दादा तू का उगाचच हे करतेस? त्या दिवशी ज्या वेळेला आपल्याकडे महिपत शिकरे आला होता ना, त्यावेळेला मी पाहिलं की ज्या वेळेला म्हणजे ती कसं बोलत होती त्याच्याशी, जो आला त्याचा अपमान केला, आपल्या घरामध्ये माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला घेऊन आला तेव्हा किती किती त्याला बडबडली मी बघितले ना. शक्यच नाहीये ती महिपत शिकरेला भेटायला कोणत्याही कारणाने जाईल. ते तिला माहिती आहे महिपत शिकरे किती नालायक माणूस आहे ते, असं म्हणत अश्विन आता बाजू घेतो. ती म्हणजे इकडे ताबडतोब लगेचच प्रियाची बाजू घेणाऱ्या अश्विनला आता इकडे अर्जुन पाहतो आणि म्हणतो, ऐक तरी, तुला तिची बाजूच घ्यायची आहे ना, पण खरं काय खोटं काय हे सगळं मला माहिती आहे ना. ती त्याच्याशी कशा पद्धतीने वागली हे तुम्ही इथे बघितलं, पण मी आज बघितलं ना काय चाललं होतं ते. यावरती अश्विन म्हणतो, दादा माझ्या बायकोवरती उगाचच आरोप केलेले मी ऐकणार नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, उगाचच मी आरोपच करत नाहीये, तुम्ही सगळ्यांनी हा आता फोटो बघा, हा फोटो काय आहे मग, असं म्हटल्यावरती तो आता दामिनीच्या ऑफिसच्या बाहेर या दोघांचा घेतलेला फोटो सगळ्यांच्या समोर आणतो आणि मग याच्यावरती तुमचं सगळ्यांचं काय उत्तर आहे सांगाल का, असं म्हणत अर्जुन तो फोटो समोर धरतो. ज्या वेळेला अर्जुनने तो फोटो समोर धरलेला असतो सगळेजण चांगले चपापतात. सगळ्यात मोठी चपापती ती म्हणजे प्रिया. तिला वाटलेलं नसतं की या सगळ्यामध्ये आता हा फोटो वगैरे काढेल. तिला वाटलं असतं ह्यांनी बघितलं असेल, हा काहीतरी घरी येऊन सांगेल आणि मी असं इकडचं तिकडे करत ताबडतोब त्याला खोटं ठरवेन असा तिचा विचार असतो. पण तिचा सगळा विचार आता इकडे हे झालेला असतो आणि त्याचमुळे प्रिया चांगलीच गडबडते आणि तो फोटो पाहिल्यावरती लगेचच सगळ्यांचे धाबे दणाणतात. म्हणजे हे काय? त्यावरती आता प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, कधीचा फोटो आहे हा? अर्जुन म्हणतो, कधीचा म्हणजे काय? यावरती आता इकडे अर्जुन सांगतो, आजचाच फोटो आहे, एकदम फ्रेश. असं म्हटल्यावरती इकडे आता प्रताप सांगायला लागतो, काय? त्यावरती अर्जुन म्हणतो, हो एकदम फ्रेश. बघा ना, आजचा तन्वीचा ड्रेस बघा, सेम टू सेम. तन्वीची पर्स बघा, सेम टू सेम आहे ना. त्यामुळे हा फोटो आजचाच आहे. काय तन्वी, बरोबर आहे ना? जुना वगैरे फोटो काही नाही आहे ना, बघून घे बरं एकदा, असं म्हणत अर्जुन आता मुद्दाम प्रियाला डिवचत असतो आणि प्रिया आता चांगलीच गडबडते. प्रियाच काय, सुभेदार परिवार पूर्णपणे गडबडतो आणि अर्जुन म्हणतो, बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी सुद्धा, आता बघून घ्या ती त्याच्यावरती किती चिडलेली होती आणि त्याच्या कशा प्रकारे बोलत होती. बघा तुम्ही सगळ्यांनीच बघून घ्या. आता मात्र प्रिया चांगलीच गडबडते, काय बोलू ह्या अर्जुनला. आणि त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, विचारा तुमच्या लाडक्या सुनेला विचारा. यावरती आता अश्विन चिडतो, बोल तन्वी, कुठे गेली होतीस तू? महिपतला भेटायला का गेली होतीस? बोल लवकर. यावरती अर्जुन म्हणतो, हो पण आत्ता खोटं बोलण्याचा काही पॉइंटच नाहीये ना, बोल तू कुठे गेली होतीस, असं म्हणत अर्जुन चांगलाच चिडवत असतो. आणि त्यावेळेला मग आता अश्विन चिडतो, तन्वी शांत राहून चालणार नाहीये, तुला जे काही सांगायचंय ते सांगायलाच पाहिजे. तू त्यांना भेटायला गेली होतीस का आणि हे खरं आहे का? हा अर्जुन जे काही फोटो दाखवतोय तो फोटो खरा आहे का? यावरती प्रियाकडे आता पर्याय नसतो. फोटो तर खरा आहे, तोच ड्रेस, तीच पर्स आणि आता वेळ सुद्धा मोबाईलमध्ये दिसत असते आणि त्यामुळे आता प्रियाकडे कोणताही पर्याय. मग प्रिया आता कबूल करते, हो मी गेले होते महिपतला भेटायला. असं म्हटल्यावरती सगळेजण आता ती पुढे काय सांगते यावरती विचार करत असताना अर्जुन म्हणतो, हो महिपतला भेटायला गेली होतीस ना, का गेली होतीस, कुठे गेली होतीस, हे सगळं सांग. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, काय तू त्या महिपतला भेटायला गेली होतीस? इतकं काय गरज पडली महिपतला भेटायला जायची? आणि असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया चांगलीच गडबडते. बरं आता इकडे दुसऱ्या दिवशी प्रियाची चौकशी होणार असते. ज्या वेळेला प्रियाची चौकशी होणार असते त्यावेळेला सायकोलॉजिस्टकडे जाण्यासाठी प्रिया निघते. अर्जुन सुद्धा निघतच असतो. तेव्हा त्याचं बटन शर्टचं तुटतं. शर्टचं बटन तुटल्यावरती सायली ते बटन लावत असते आणि अर्जुन तिच्याशी एकदम रोमॅन्टिक झालेला असतो. तोपर्यंत इकडे आता खाली येते ती म्हणजे प्रिया आणि प्रिया आल्यावरती आता कल्पना म्हणते, काय ग आज तू कुठे चाललेली आहेस? यावरती प्रिया म्हणते, तुमच्या ना बारक्या सुनेच्या मागची कटकट काही संपलेली नाहीये. आता या अर्जुनने मला चौकशीसाठी सायकोलॉजिस्टकडे बोलवले आणि तिकडे हा आता माझी चौकशी करणार आहे. असं म्हटल्यावरती ती कल्पनाला खरं तर कान भरण्याचं काम करत असते की यांनी या सगळ्यामध्ये आता मला चौकशीला बोलवलंय म्हणून. आणि त्यावरती अर्जुन तिला टोमणा मारत म्हणतो, हो चौकशीला बी ऑन टाइम राहा,
उगाचच उशीर करण्याचा प्रयत्न करू नको, वेळेवरती चौकशी तुझी होणार आहे असं म्हणत अर्जुन तिचा टोला असा उलटवून लावतो. आता ज्या वेळेला सायकोलॉजिस्ट तिची चौकशी करणार त्यावेळेला कसं काय घडणार किंवा काय घडणार, प्रिया कशात चुका करणार पाहणाऱ्यांच्या